विशाल परदेशी या विशेष बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात आता या क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। राज्यातल्या मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातींचा अनुशेष भरतीचा जो विषय, त्यात शिष्यवृत्ती आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते। न्यूज 18 लोकमतनं निधी उपलब्ध करून देण्याविषयी लक्ष वेधलं होतं। आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी बैठक जी ती घेण्यात आली आणि सीएमच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। महत्त्वाची घडामोड आपण बघतोय। राज्यातल्या मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातींचा अनुशेष भरती, त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते। न्यूज 18 लोकमतनं निधी उपलब्ध करून देण्याविषयी लक्ष वेधलं होतं। अखेर सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे। हा आहे न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट। बोलूयात न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील सर आपल्याबरोबर आहेत। आशुतोष सर, आपण या मुद्द्याला घेऊन वृत्तमालिका चालवली, वारंवार हा प्रश्न सरकारसमोर आपण उपस्थित केला। हा न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट म्हणायचा का? निश्चितच विशाल, मोठी बातमी यावेळची दिवसभरातली एक मोठी घडामोड आपल्या समोर येते की इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली होती आणि पदभरती आणि शिष्यवृत्ती हा विषय यावेळेस चर्चेला आला। आणि या बैठकीमध्ये इतर मागासवर्ग असतील, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग यांच्या अनुशेष भरती असेल, शिष्यवृत्ती असेल आणि या विभागांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा करण्यात आली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल सरकारने घेतली असं म्हणावं लागेल। न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजेच इम्पॅक्ट। गेले काही दिवस आपण बघतोय की जे विषय न्यूज 18 लोकमतने लावून धरल्यात त्या प्रत्येक विषयाची दखल राज्य सरकार असतील, अधिकारी असतील त्यांनी घेतलेली आहे। आणि जी हजारो मुलं आज शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत, 250 कोटीचा निधी अजून या मंडळानं देता आला नाही, या निधी संदर्भात एक चर्चा पुढे आली आहे आणि निश्चितच एक सकारात्मक बातमी या दृष्टीने पुढे येईल अशी आपण आशा करूया। न्यूज 18चा हा इम्पॅक्ट आहे। महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांच्या प्रती जी आपली बांधिलकी आहे त्याच हेतूने आपण ही वृत्तमालिका सकाळपासून लावून धरली होती। विशाल, धन्यवाद आशुतोष सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल। न्यूज 18 लोकमतनं ही वृत्तमालिका जी ती लावून धरली होती आणि या वृत्तमालिकेच्या माध्यमातून आपण हा शिष्यवृत्तीचा मुद्दा मांडलेला होता। त्याचबरोबर राज्यातील मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमातींचा अनुशेष भरतीचा विषय जो आहे तो देखील आपण लावून धरला होता। अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल बैठक घ्यावी लागलेली आहे आणि लवकरच याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल। यानंतर आपण बघूयात कृषी कायद्याविरोधात उद्या शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे। शेतकऱ्यांच्या भारत बंदला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय। देशातील इतर राजकीय पक्षांनीही भारत बंदला पाठिंबा दिला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं देशातील राजकारणही पेटलंय। कृषी कायद्यावरून आता केंद्र सरकार विरुद्ध इतर सर्व पक्ष एकत्र आल्याचं चित्र आहे। उद्याच्या भारत बंद आधी वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। कृषी कायद्यावरून राजकारण का तापलं याचं सखोल विश्लेषण करूया कृषी कायदे आणि राजकारण या खास कार्यक्रमात। जो कायदा केलेला आहे यावर लवकरात लवकर तोडगा काढून जो जगाचा पोशिंदा आहे त्याला वाचवलं पाहिजे। जातीचं किंवा धर्माचं नाही, हे आंदोलन संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आहे। भारत बंदमध्ये सामील होण्याचा हा जो काही या सगळ्या पक्षांचा निर्णय आहे ही पूर्णपणे दुटप्पी भूमिका आहे। कृषी कायदा आणि राजकारण यात बघा आता प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, जे आंदोलन आपल्याला होताना दिसते त्यातल्या 7 महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। त्यामध्ये तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, वायू प्रदूषण कायद्यात पुन्हा बदल करावा, वीज बिलाच्या कायद्यात बदल करा, त्याचबरोबर MSP वर लेखी हमी द्यावी, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला। विधेयकाची मागणी नसताना हे विधेयक का आणलं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। डिझेलची किंमत कमी करा, निम्मी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता या कायद्याबद्दल कोणतेही 3 महत्त्वाचे कायदे बघा। यामध्ये पहिला कायदा जो आहे तो संवर्धन आणि सरळीकरण कायदा। या अंतर्गत शेतकऱ्यांना शेतमालाच्या खुल्या विक्रीचं स्वातंत्र्य मिळणार आहे। APMCत माल नेण्याची गरज नाहीये, तो माल कुठेही विकू शकतो आणि कोणालाही विकू शकतो। दुसरा मुद्दा विपणन वाहतूक खर्चात बचत होणार आहे। राज्यांतर्गत शेतीविषयक व्यापार वाढीस याला चालना मिळेल।
ही व्यापार वाढण्यास चालना मिळेल. आता याला शेतकऱ्यांचा आक्षेप काय बघा. पिकांची आधारभूत किंमत यामुळे लयाला जाईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. APMCचं अस्तित्व धोक्यात येईल असा देखील मुद्दा शेतकऱ्यांनी मांडला. ई-नाम सारख्या सरकारी पोर्टलचं काय होणार असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करताना दिसत आहेत. यावरती सरकारी दावा काय बघा. सरकारी दावा असा आहे की आधारभूत किंमत पद्धत पूर्वीसारखीच चालू राहणार असं सरकार म्हणतंय. बाजार समित्यांचं अस्तित्व धोक्यात येणार नाही हा देखील मुद्दा सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आला. शेतमाल विकण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल. ई-नाम सुरूच राहणार असं देखील सरकारनं म्हटलंय. आणि त्याचबरोबर आणखीन 2 महत्त्वाचे कायदे जे आहेत त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा असेल आणि त्याचबरोबर आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा असे 3 जे कायदे आहेत ती पुढे आणण्यात आली आहेत. मोदींना विरोध करायचा म्हणून विरोधकांचा विरोध सुरू असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे फडणवीस यांनी ठासून सांगितलंय. विरोधकांनी देशात अराजकता निर्माण करायची असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तसा आरोप त्यांनी केलाय. मोदीजींच्या सरकारचा विरोध करण्याकरता विरोधाला विरोध म्हणून शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्यांना विरोध केला जातोय आणि भारत बंदमध्ये सामील होण्याचा हा जो काही या सगळ्या पक्षांचा निर्णय आहे ही पूर्णपणे दुटप्पी भूमिका आहे. हे कायदे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आहेत. शेतकऱ्यांना नियमनमुक्त करणारे कायदे आहेत. त्यांच्यावर केवळ APMCत माल विका आणि APMCचा सेस द्या ही जी काही भूमिका होती त्याच्याऐवजी तुम्हाला पाहिजे तिथे विका. APMCत विकायचं असेल तर APMCत विका. सेस द्यायचा नसेल आणि बाहेर चांगली किंमत मिळत असेल तर त्यात विका. MSP बद्दल जे बोललं जात आहे या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की सरकारने ठरवलेल्या किमतीच्या खाली विकता येणार नाही. आणि यापूर्वी इतके वर्ष UPAचं राज्य होतं. MSPच्या संदर्भातला कुठलाही कायदा हा UPAने केलेला नाही. पहिल्यांदा या कायद्यांमध्ये येत आहे की ठरलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत हे विकता येणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की जाणीवपूर्वक एक अराजक तयार करण्याकरता हे सगळे विरोधी पक्ष एकत्रित येतात. पण देशातले शेतकरी सुज्ञ आहेत आणि देशातले शेतकरी हा त्यांच्या हिताचा कायदा असल्यामुळे निश्चित या कायद्याचं समर्थन करतील. पवार साहेबांनी एक दिवस अन्नत्याग केला होता. त्या दिवशी कायद्याच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात नव्हता. त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं होतं की याच्यावर अजून व्यापक चर्चा हवी होती आणि ज्या पद्धतीनं मेंबर ऑफ पार्लमेंट्सला सस्पेंड केलं त्याबद्दल मी अन्नत्याग करतोय. किंवा काल परवाही मूलभूत तत्वांवर ते बोललेले नाहीत. ते स्पष्टपणे असं म्हणालेले आहेत की याच्यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती. याच्यावर स्टँडिंग कमिटीमध्ये ते जायला हवं होतं. म्हणजे कुठेही याच्या मूलभूत तत्वांना त्यांनी विरोध केला नाही. कारण याची मूलभूत तत्व ही त्यांच्या काळामध्ये त्यांनीच प्रतिपादित केलेली किंवा पुढे नेलेली ही सगळी तत्व आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे देखील अतिशय स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. आणि आता बोलणार आहोत आपण भाजप किसान मोर्चाचे महामंत्री सुधीर दिवे आपल्या बरोबर आहेत. सुधीर दिवेजी, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की आता हे जे 3 कायदे आणण्यात आलेले आहेत या कायद्यातल्या काही तरतुदी अगोदरच महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये केलेल्या आहेत आणि त्या राबवण्यात आल्या. मग असं असताना म्हणजे जेव्हा केंद्र याबद्दलचा एक सशक्त कायदा पुढे आणत आहे तर असं असताना याला विरोध का केला जातोय असं काय वाटतं आपल्याला? आताच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला बोला. माझा आवाज येतोय? हां, आताच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की हा जो विरोध आहे हा विरोधासाठी विरोध आहे. बघा, हे 3 कायदे आणले. मला स्पष्ट विरोध करणाऱ्या लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला या 3 कायद्यापैकी तुमचा नेमका विरोध कशाला आहे? तुमचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामधून आम्ही जे 22 प्रकारच्या गोष्टी बाहेर काढल्या, तुम्हाला याचा विरोध आहे का? मग तुम्हाला याचा विरोध होता तर 2019च्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदाच रद्द करू हे कसं तुम्ही म्हटलं? दुसरी गोष्ट, दुसरा जो कायदा आहे कराराचा कायदा, महाराष्ट्रामध्ये 2006 पासून कृषीच्या संदर्भातला कराराचा कायदा अस्तित्वात आहे. आज नाशिकची द्राक्ष उत्पादक लोक वायनरीसोबत करार करून त्यांना द्राक्ष पुरवतात आहे. आज त्या पुणे भागामध्ये त्या 7 पठारावर बटाटा पिकवणारे शेतकरी
बटाटा करार करून त्या बटाटाच्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीला बटाटा पुरवत आहे. तुम्हाला याचा विरोध आहे का? मग राहिला तिसरा कायदा. तिसऱ्या कायद्यामध्ये तर आम्हीच असं म्हटलेलं आहे, मला हे विरोध करणाऱ्यांनी पुन्हा सांगावं, या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 70-72 वर्ष झाले. या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बाजार समितीच्या माध्यमातून या देशातल्या शेतकऱ्याचा फायदा झाला का? विकास झाला का? जर त्यांचा विकास झाला नाही तर त्यांच्यासमोर या कायद्याच्या माध्यमातून एक पर्याय दिला. बाजार समित्या जशाच्या तशा ठेवून त्या व्यवस्थेला हात न लावता जर त्या शेतकऱ्याला बाजार समितीच्या बाहेर विकायची इच्छा असेल तर त्याला विकायची परवानगी दिली. एवढी छोटी गोष्ट, पण विरोध कशाचा आहे बाबा? सांगा तर खरी समजावून विरोध. त्याचं उत्तर देऊ बाजार नका. समित्यांचे जे नेते आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाजार समिती हा देखील एक मुद्दा आहे. कोणासाठी? म्हणजे त्याच्यावर जर आपलं नियंत्रण असलं तर आपण अधिक सशक्त असतो असं मानलं जातं. मग हे बघा, बाजार मी सरळ समितीचे सरळ आरोप नेते देखील करतोय, हा जो विरोध आहे, नाही बाजार समितीचे नेते देखील विरोध करताना दिसत आहेत. मग त्याच्या पाठीमागे काही त्यांचा म्हणून इंटरेस्ट आहे का? हो साहेब, हा बाजार मी सांगतो ना, अगदी बरोबर आहे. हा विरोधच बेसिकली बाजार समित्या ज्यांच्या ताब्यात आहे त्या नेत्यांचा आहे. हा विरोधच मुख्यत्वे बाजार समित्यामध्ये जे व्यापारी धान्य खरेदी करतात त्या व्यापाऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे. कारण आज यांची मक्तेदारी जी आज बाजार समित्यामध्ये ती आणि संपुष्टात येणार आहे. यांना स्पर्धात्मक युगामध्ये यावं लागणार. मला सांगा, बाहेर जर एखाद्या व्यापाऱ्याने एखाद्या संस्थेने शेतकऱ्याचा माल बाजार समितीपेक्षा जास्त भावामध्ये विकत घेतो म्हटलं आणि त्यांनी त्याला विकला तर बिघडला कुठं? आणि तुम्हाला जर समजा नाही पटलं त्या शेतकऱ्याला तर तुमची बाजार समितीची इच्छा तिथे आहे. तुम्ही नेते पांढरे कपडे घालून तिथे आहेत. तिथले दलाल, तिथले व्यापारी शेतकऱ्याला तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्हाला विकतील. तुमच्यावर विश्वास नसेल तर जो जास्त भाव मिळतो त्याला विकेल. ऐका ना, हा शेतकरी माझ्यावरती किंवा माझ्या बाजार समितीच्या व्यवस्थेवरती अवलंबून राहणार नाही, त्याला माझी गरज लागणार नाही, ही भीती आहे का या लोकांच्या मनात? राहणार नाही. ही एकमेव भीती आहे. आणि ह्या बाजार समितीचे मधले दलाल आणि बाजार समित्या ज्या नेत्यांच्या ताब्यात आहे त्यांची दुकानदारी बंद होणार आहे. शेतकऱ्यांची लूट ते त्या बाजार समितीमध्ये करतात एकाधिकारशाहीमुळे, ती बंद होणार आहे. त्याच्यासाठी हा विरोध आहे. हा शेतकऱ्याचा विरोध नाही आहे सर. बर, आता मला तिसऱ्या कायद्याकडे वळायचं आहे. तिसरा कायदा असं सांगतोय बघा की शेतीविषयक करारासंदर्भात राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची तरतूद आहे. शेतमाल विक्री, अन्य सेवा, कृषी उद्योगातील संस्था, घाऊक किरकोळ विक्रेते आणि शेतकऱ्यांशी ते संलग्न होणार. शेतकऱ्यांना सर्वोत्तम बियाण्यांचा पुरवठा. आता यामध्ये शेतकऱ्यांचे जे आक्षेप दिसून येत आहे याबद्दल थोडंसं तुम्ही प्रबोधन करावं. कंत्राटी पद्धतीमुळे शेतकऱ्यांची बाजू लंगडी होईल असं शेतकरी सांगतात, असा दावा केला जातोय. पिकांच्या किमती शेतकरी ठरवू शकणार नाहीत. लहान शेतकरी कंत्राटी शेती करू शकणार नाही. मोठ्या कंपन्यांना याचा जास्त फायदा होईल. ही एक सगळ्यात मोठी भीती. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक तर या 3 कायद्यांबद्दल माहितीच नाहीये आणि त्यात हे मुद्दे किंवा हे जे आक्षेप घेतले जातात ते त्यांनी मनात प्रबळ करून ठेवलेत. बघा, मी बोलू? आपला आवाज येत नाही मला. बोला बोला बोला. हॅलो, मी आपल्या प्रश्नाचं सुधीर दिवेजी, आपला आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय, आपण बोला. बघा, करार पद्धतीच्या कायद्यामध्ये कोणीही संस्था, कोणीही इन्स्टिट्यूशन शेतकऱ्याची शेती करणार नाहीये. शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणीपूर्वी जे पेरणार आहे तो जो पेरणार आहे त्या मालाबद्दलचा करार करणार आहे. म्हणजे पेरणी कोण करणार आहे आपल्या शेतामध्ये? शेतकरीच करणार आहे. तो पेरणीपूर्वी करार करत असल्यामुळे ज्या संस्थेसोबत त्याला करार करायचा आहे त्या संस्थेने ठरवलेला दर जर या शेतकऱ्याला मान्य असेल तर त्या दराने तो करार करणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला मला सांगा, त्याला त्याची MSP माहीत आहे. त्या MSP पेक्षा जर तो कमी दरामध्ये तो एखादी कंपनी करार करणार असेल तर त्या शेतकऱ्यावर तो बंधन नाही ना करार करण्याचं. जर तो दर हा बाजारभावापेक्षा जास्त असेल तरच तो करार करणार आहे. त्याच्यामुळे करार करण्याचं बंधन नाही. करार हा पेरणीपूर्वी आहे. करारामुळे शेती ही काही करार करणाऱ्या कंपनीच्या ताब्यात द्यायची नाही. म्हणजे करणार आहे. त्या कंपनीची माणसं तिथे येऊन शेती करणार नाहीये तर त्याला किती फायदा होणार आहे मला सांगा बरं. सुधीर दिवेजी, म्हणजेच त्या कंपनीची माणसं तिथे येऊन शेती करणार नाही. शेती करणार नाही आहे. कंपनीची माणसांना समजा उदाहरणार्थ हळद आहे, वायगाव हळद आहे, ही त्यांना जास्त पाहिजे आहे. कंपनीची माणसं काय करतील? हळद पिकवणाऱ्या भागामध्ये जातील, त्यांना वायगाव हळदीचं बियाणं देतील. ही हळद चांगली पिकावी म्हणून त्यांना खते देतील, त्यांना त्याची पद्धत समजून सांगतील. शेती शेतकरीच करणार आहे.
आणि त्यांनी दिलेलं इनपुट हे पेरणीपूर्वी जो त्याचा भाव ठरलेला आहे त्या भावातनं ते वजा करून घेतील आणि पेरणीपूर्वीचा भाव शेतकऱ्याला मान्य नसेल तर तो त्या कंपनीसोबत करारच करणार नाही. याचा विरोध आणि हा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात आहे. 2006 साली या राज्यामध्ये हा कायदा अस्तित्वात आला. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आजही नाशिकला वायनरी कंपन्या द्राक्षाचे करार करून द्राक्ष घेऊन काय द्राक्षाची शेती या वायनरी कंपन्यांनी काय घेऊन गेले का? ती जी 7 पठारावर मी पुण्याजवळ सांगितलं की बटाट्याची लागवड होते त्या ठिकाणी बटाट्याची प्रोसेसिंग करणारी इंडस्ट्री त्या आमच्या शेतकऱ्याची काय जमीन घेऊन गेले का? कोणी बळकावली का? सांगावं तर खरी. सुधीर मी दिवेजी, तुम्हाला सांगतो मी हा जर जो चुकत विरोध आहे हा नसेल, केवळ मी जर बाजार चुकत समितीतल्या नसेल आणि दलालांचा, माझी माहिती जर तिथल्या बरोबर असेल, व्यापाऱ्यांचा. तर याबद्दल सांगा की नारायणगाव मधले शेतकरी देखील तिथे नामवंत कंपनीच्या बर्गरसाठी बटाटे पिकवतात, त्यांच्या सॉस करता टोमॅटो देऊ करतात. म्हणजे अगोदरच या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत किंवा जी बरोबर. पद्धत आहे ती आपल्या राज्यात राबवली जाते. हो अगदी बरोबर. बरं, याबद्दल अधिक आपण बोलणार आवाज, आहोत. अधिक बोलूयात आपण. सुधीर दिवेजी, वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशी सुरू राहील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सरकारवर हल्लाबोल केलाय. कोणत्याही शेतकऱ्याने आणि शेतकरी संघटनेने मागणी केलेली नसताना ही 3 कृषी विधेयकं आणण्यात आली आणि त्यामुळे बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना शेती क्षेत्रात पाय पसरता येतील. 30 ते 40% शेतमाल सरकार विकत घेते. मात्र जर कॉर्पोरेट कंपन्या आल्या तर सरकार हमी भावापासून लांब जाईल अशी भीती आहे. खाजगी भांडवलदार खरेदी करणार आणि मनमानी पद्धतीनं विकून नफा मिळवणार. बाजार समितीत दोष आहेत पण त्यात निदान हमी आहे. हे बाजार समित्या दुबळ्या करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय. बाजार समितीला नख लावू नका, त्यांच्यातील दोष दूर करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच केंद्राने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आज आंदोलन इतकं चिघळल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 260 शेतकऱ्यांच्या संघटना एकत्रित येऊन स्थापन झालेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनं या अध्यादेशांना आक्षेप घेतला आणि आम्ही पंतप्रधानांना आणि कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं की अशा प्रकारचे अध्यादेश लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या काळामध्ये लोकांना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करता येत नाहीत त्या काळामध्ये काढणं योग्य नाही. सरळ सरळ ही दडपशाही झालेली आहे. तेव्हा हे अध्यादेश मागं घ्यावेत आणि शेतकऱ्यांच्या मनात काय आहे, शेतकऱ्यांच्या संघटनांच्या मनात काय आहे हे ऐकून घ्यावं आणि मगच जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी विनंती केली. आम्ही भेटायची वेळ मागितली परंतु आमच्या या विनंतीकडं त्यांनी दुर्लक्ष केलं. आपण बोलतोय या विषयाला घेऊन कृषी कायदा आणि राजकारण याविषयी मिलिंद राऊत आहेत आपल्याबरोबर, शेती क्षेत्रातील अभ्यासक. त्यांच्याशी मी आता बोलणार आहे. मिलिंद राऊतजी, राजू शेट्टींनी जो आरोप केलाय त्या मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. एक तर राजू शेट्टी म्हणतात की बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना शेती क्षेत्रात ते पाय पसरतील. 30 ते 40% शेतमाल सरकार विकत घेतं. मात्र जर कॉर्पोरेट कंपन्या आल्या तर सरकार हमी भावापासून लांब जाईल. पहिला मुद्दा, याबद्दल जरा मार्गदर्शन करा ना की असं होऊ शकतं का? नमस्कार. नमस्कार. जो भारत बंद उद्याचा जो प्रस्तावित भारत बंद आहे आणि जे 3 कृषी कायद्याबद्दल चालू आहे चर्चा, त्या अनुषंगाने आपण जो प्रश्न विचारला, मला असं वाटतं की ही जी काही आपल्या भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दलची जी काही चालू आहे त्याला कारणच असं आहे, त्याला जी पाठीमागे जो इतिहास जोडला जातो तो म्हणजे अमेरिका आणि युरोपियन संघामध्ये जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग होते आणि तिथे जी शेतकऱ्यांची लूट सांगितल्या जाते त्या अनुभवावर आपल्या भारतामध्ये असं काही होईल असं सांगितलं जातं. मला वाटतं की या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात जर सखोल चर्चा केली आणि त्यात जर MSP शेतकऱ्यांचं हित जर जपण्याचा प्रयत्न करण्यात आला तर उलट शेतकऱ्यांना भाव चांगला मिळू शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अनेक ठिकाणी आज ग्रामीण भागामध्ये तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फळ भाजीपाला यावर प्रक्रिया करणारे हे जे काही उद्योग आहेत ते नाहीये, ते सुद्धा उद्योग चालू होईल. ज्या काही त्रुटी असतील त्या एकत्रितपणे बसून त्रुटी काढाव्या आणि दूर करावं जेणेकरून शेतकऱ्यांना भाव चांगला मिळेल. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा फायदा हा आहेच आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला एक भाव जो आहे हमखास मिळेल. त्यामुळे त्रुटी काही असतील तर त्या सोडाव्या परंतु प्रत्येक गोष्टीला विरोध करू नये. मिलिंद राऊतजी, सुधीर दिवे देखील माझ्याबरोबर आहेत, भाजप किसान मोर्चाचे पदाधिकारी. त्यांनी असं म्हटलं की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही काही नवीन पद्धत नाही, म्हणजे नव्याने आलेला मुद्दा नाही आहे. या अगोदरच महाराष्ट्रात काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं. म्हणजे जे पेरायचे त्याच्या अगोदरच त्याबद्दलचा एक कंपनी त्या शेतकऱ्याबरोबर करार करते. उदाहरणादाखल जर मी चुकत नसेल तर मला बरोबर करा
की नारायणगावमधले शेतकरी एका नामवंत पिझ्झा बर्गर कंपनीला बटाटे पुरवतात आणि शिवाय टोमॅटो देखील देतात सॉस करता. यालाही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आपण म्हणू शकतो का? हो, कारण की बघा, जसं आता आमचा नागपूरचा भाग आहे, नागपूरच्या भागाला लागून मध्य प्रदेशचा जो छिंदवाडाचा भाग आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात बटाट्याचं पीक घेतलं जातं आणि ते सुद्धा वेगवेगळ्या ज्या काही कंपनी आहे, ITC आहे, पेप्सी आहे, या कंपनीला ते आपला बटाटा देतात. तो सुद्धा एक प्रकारे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचाच भाग आहे. आपल्या इथे काय झालं की आपल्या इथे अनेक कृषीमध्ये इतके कायदे झाले, इतक्या नवीन नवीन स्कीम येत गेल्या की सगळी खिचडी झाली आणि शेतकऱ्यांना कायदा काय आहे, त्याबरोबर नवीन स्कीम काय आहे, त्याचा फायदा काय आहे हेच कळत नाहीये. आणि म्हणून कमीत कमी कायदे, चांगले कायदे, नवीन स्कीम आणून जर शेतकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांचं त्याच्यापासून शोषण होऊ नये याकरता त्याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाव. आणि कॉन्ट्रॅक्ट करत असताना त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. वातावरण बदलाच्या परिणामामुळे जर त्या पिकावर काही झालं, नुकसान झालं, तर त्या शेतकऱ्याला त्याचा जो भाव आहे तो मिळावा, त्याचं संरक्षण व्हावं, विमा जो आहे तो सुद्धा कंपनीने द्यावा. हा महत्वाचा मुद्दा मला वाटते त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने सरकारने त्याच्यामध्ये टाकावा, जेणेकरून शेतकऱ्यांचं शोषण न होता शेतकऱ्याला भाव मिळेल, तरच हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो आहे ते शेतकऱ्यांच्याकरता लाभदायक होईल. मिलिंदरावजी फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, कारण शेतकरी कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाची झुंज देत असतो. अशावेळी हे म्हणजे तुम्ही हे जे मुद्दे मांडलेत की पीक विम्याचा मुद्दा असेल किंवा बदलणारं हवामान असेल, त्याचा पिकांवरती होणारा परिणाम असेल किंवा त्याला ठरलेला भाव दिलाच जावा, तर हे मुद्दे या कायद्यामध्ये आहेत का किंवा ते आता अंतर्भूत करावे अशी तुमची मागणी आहे का? हो, नाही, काही मुद्दे त्यामध्ये आहे आणि काही मुद्दे नाही. परंतु हा जो जे संरक्षण मिळालं हवं शेतकऱ्याला त्याच्या किमतीपासून, तो मुद्दा त्याच्यामध्ये आवश्यकपणे टाकला पाहिजे. कारण की जोपर्यंत शेतकऱ्याच्या भावाला हे मिळणार नाही, हमी मिळणार नाही, तोपर्यंत शेतकरी त्याच्यापासून वाचेल कसा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे याच्याबरोबरच की वातावरण बदलाचा इतका परिणाम होत आहे की शेतकऱ्याला सुद्धा कळत नाही. अशा वेळी त्या कंपन्यांनी हात वर करू नये. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय सांगितलेला आहे की छोटा शेतकरी बर्बाद होईल. जसं पहिले सांगितलं होतं की छोटे व्यापारी बर्बाद होतील मोठे मोठे मॉल्स आल्यानंतर, तसंच छोटा शेतकरी हा बर्बाद होईल, देशोधडीला लागेल, हे सांगितलं जात आहे. तर त्याच्यापासून आणि आज देशामध्ये जी शेतकऱ्यांची मोठी संख्या जी आहे ती सर्व छोट्या शेतकऱ्यांची आहे आणि छोटा शेतकरी जर वाचला तर देश वाचेल. या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला त्याच्या भावाला आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि ते संरक्षणाचे कायदे एवढे हे असले पाहिजे, कडक असले पाहिजे की मल्टीनॅशनल कंपनी असो अथवा देशी कंपनी असो त्याची हिंमत झाली नाही पाहिजे शेतकऱ्याला लुटण्याची. बरं, आपल्या चर्चेमध्ये उदय देवळणकर सहभागी होत आहेत, कृषी आणि बाजार तज्ज्ञ. मला बाजाराच्या विषयाला घेऊन आपल्याला विचारायचं आहे उदयजी. माझा प्रश्न असा होता की जे म्हणलं जात आहे की या पद्धतीमुळे बाजार समित्यांची व्यवस्था खिळखिळी होईल किंवा ती दुबळी होईल, खरंच असं काही होऊ शकतं का? बाजार समित्यांना कॉम्पिटंट व्हावं लागेल, सक्षम व्हावं लागेल. आणि आजही आपण एकूण मालाच्या किती टक्के बाजार समितीमध्ये आपला माल येतो याची व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे. आणि व्याप्ती वाढवण्यासाठी जे काही पर्याय आपण शोधतो आहोत त्याच्यातल्या या सुधारणा एक भाग आहे. यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की राजू शेट्टी अशी मागणी करतात की बाजार समित्या ज्या आहेत त्यातले दोष दूर करा आणि बाजार समितीला नख लावू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. नेमकं काय म्हणजे तसं बघायला गेलं तर शेतकरी जेव्हा त्याला भाव मिळत नाही तर थेट कुठेतरी रस्त्याच्या बाजूला गाडी लावून देखील थेट ग्राहकांना माल विकताना दिसतो किंवा तो बाजार समितीत जातो. पण आता ह्या कायद्यामुळे त्याला त्याचा माल कुठेही विकता येणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होईल, इतरांचं काही नुकसान होऊ शकतं का? नाही, हे कुठेही विका म्हणणं सोपं आहे आणि कुठेही विकण्याची संधी त्याला मिळणं आणि साधनं उपलब्ध असणं हे महत्वाचं आहे. हे म्हणत असताना एक लक्षात घ्यावं की याच्यामध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपल्याला करावी लागणार आहे. म्हणजे ह्या निमित्ताने एक लक्षात घेतलं पाहिजे की जसं इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंटनी CIF सेंट्रल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार केला आहे, तसा ॲग्रिकल्चरच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड तयार करावं लागेल, कमिटमेंट दाखवावं लागेल. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ज्या वेळेला शेतमाल तयार होतो त्यावेळेला आपल्या बाजार पडलेले असतात. आसाममध्ये ब्लॅक राईस जगभर मागणी आहे, सीझनमध्ये तो राईस पडलेला असतो. आपण अशी व्यवस्था करू शकत नाही का की आपल्या जवळपास 36 पावसाळ्याचे विभाग आहेत आपल्याकडे,
या 36 विभागामध्ये वेगळी स्पेशालिटी असलेली 36 प्रकारची पीक पद्धती आपल्याकडे आहे. ह्या पीक पद्धतीमधली प्रमुख पिकं पूर्ण देशांतर्गत बाजारांना एकमेकांना जोडून त्यांच्या लॉजिस्टिक आणि मार्केटिंगमध्ये फंडामेंटल सुधार करून आपण डिस्ट्रेस सेल त्याचा होणार नाही, पडलेल्या किमतीत विक्री होणार नाही, असा कार्यक्रम आपण आखू शकत नाही का? तर तो आखायला पाहिजे. हे जे कायदे आलेत हे एका फार मोठ्या प्रोसेसची सुरुवात आहे. याच्या अजून फार पुढे जायचंय. म्हणजे याच्याकडे आपण सकारात्मक पद्धतीने बघायला हवं. सकारात्मक पद्धतीनेच पाहायला हवं. याचं कारण माझ्या नॉलेजमध्ये हे तयार करणारी जे लोक आहेत ते अक्षरशः शेतकऱ्यांची मुलं आहेत, कमिटेड लोक आहेत. आणि ही प्रोसेस फार पूर्वी सुरू झालेली आहे, ही आज सुरू झालेली नाही. आणि ह्या प्रोसेसमध्ये, या सुधारणेच्या प्रोसेसमध्ये रोबस्ट मार्केट तयार करावेत, म्हणजे आपल्या बाजार समित्यांना सुद्धा ताकद द्यावी, असाही विचार होता. एक गोष्ट वेगळी, त्याच्यातल्या नकारात्मक गोष्टी खूप आहेत आणि त्याच्याबद्दल आता बोलण्यापेक्षा आपण एक लक्षात घ्यावं की आपल्या बाजाराची व्याप्ती किती, आंतरराष्ट्रीय कमोडिटी ज्यांचा व्यापार होतो शेतीमालाच्या त्या कुठल्या, त्याच्यात आपलं स्थान काय, आणि आपल्या गेल्या 4000 वर्षातल्या स्पेशालिटीज काय आहे. ज्या कारणाने भारतात सोन्याचा धूर निघत होता त्या वस्तू आजही जागेवर आहेत. त्याच्या उत्पादनामध्ये आपण मागे पडतो आहोत आणि ती संधी आपण सोडत आहोत जागतिक बाजारामध्ये. उदाहरणादाखल तुम्हाला मी सांगतो की आपल्याकडे जवसाचं तेल आहे, फ्लॅक्स ऑइल आहे, त्याच्यामध्ये ओमेगा 3चं जगातलं सगळ्यात मोठं प्रमाण आहे. बर. आपल्याकडे करडीचं ऑइल आहे, सॅफ्लॉवरचं तेल आहे. जवसाचं तेल म्हणजे फ्लॅक्स ऑइल, ते सांधेदुखीवरचं औषध आहे जवसाचं तेल. सॅफ्लॉवर ऑइल तुम्ही जर कंझ्युम करत राहिले, प्युअर सॅफ्लॉवर ऑइल, तर तुम्हाला तुमच्या आर्टरीजमध्ये फॅट डिपॉझिशन होण्याची शक्यता 1% कमी असते. म्हणजे इतकं सुपर फूड्स आपल्याकडे आहेत. पण आपण सध्या काय करतो आहोत, आपण 70% पाम तेल आणि इतर तेल आयात करतो. त्याच्या ब्लेंडिंगला आपण परमिशन देऊन ठेवलेली आहे. त्यामुळे एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 100 रुपये किलोचा शेंगदाणा आहे, त्याच्यात 30% ते 33% तेल आहे आणि हे बाजारामध्ये तुम्ही बारकाईने पाहिजे 105 रुपये किलोनी मिळतंय. हे काय मिळतंय? 300 रुपये लिटरचं शेंगदाणा तेल आणि 20 रुपये लिटरचं पाम तेल हे मिक्स करून तुम्ही 105 रुपयाला बाजारात विकतात. तुम्ही प्युअर ऑइल्सला आणि प्युअर प्रॉडक्ट्सला, इंडियन प्रॉडक्ट्सला परमिशन दिली, जे ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय पिकं जी आहेत त्या सूर्याच्या प्रचंड सूर्यप्रकाशामुळं अत्यंत उत्कृष्ट असा शेतीमाल भारतात आहे. आणि ती संधी शोधून, ती संधी ताब्यात घेऊन आपण भारतीय शेतकऱ्यांच्या कौशल्यावर विश्वास ठेवून पुढे जर गेलो तर भारतीय शेतकरी बाजारामध्ये चमत्कार करू शकतात. उदय देवळणकरजी, मला आपल्याला राजकारणाकडे ओढायचं नाहीये, पण तरी आपण तज्ज्ञ आहात या विषयातले. आता दिल्लीच्या सीमेवरती शेतकरी ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत, म्हणजे तुम्ही यातले एवढे फायदे समजून सांगतायत, हे फायदे या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीयेत का? किंवा महाराष्ट्रातल्या बहुतांशी शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, त्यांना या 3 कायद्यांबद्दल माहितीच नाहीये. त्यांच्यापर्यंत हेच मुद्दे पोहोचतायत की बाबा कुणीतरी परकीय कंपनी येणार, तुमची शेती घेऊन जाणार, तुम्हाला नफाच होणार नाही, पुन्हा तुम्ही काहीतरी वेगळ्या कचाट्यात सापडणार. आता कसं आहे की भारताचं एकूण जे काही स्ट्रक्चर आहे त्याच्यातलं सेंट्रल पूलमध्ये आपल्या जे काही फूड येतं किंवा अन्नधान्य पीक येतं त्यातलं 70% धान्य ह्या फूड बाउलमधून दिल्लीच्या आजूबाजूचे येतं. आता जेव्हा कांद्याचा प्रश्न बिकट असतो त्यावेळेला कांद्याचे शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले असतात, पण दिल्ली आपल्यापासून दूर आहे, त्याच्यामुळे तो प्रभाव पडत नाही. दिल्लीच्या आजूबाजूची जी आंदोलनं आहेत त्यांचा प्रभाव राजधानीवर लगेच पडतो, आंतरराष्ट्रीय मीडियावर पडतो. मी पंजाबच्या आंदोलनाचा मलाही अनुभव आहे. मी शरद जोशींसोबत 1983 साली BN पांडे नावाच्या राज्यपालांना आम्ही घेराव घातला होता. 5 लाख लोक होते, पण मीडिया त्यावेळेला एवढा ऍक्टिव्ह नव्हता. त्याच्यामुळे भारतीय किसान युनियन ही तशी स्ट्रॉंग आहे आणि त्यांचे आंदोलकही स्ट्रॉंग आहेत. ते दिल्लीच्या आजूबाजूला त्यांचा प्रभाव दिसतो, हे खरं आहे. पण ह्या कायद्यांबद्दल सरकारची जबाबदारी होती की त्यांचा डायलॉग खूप चांगला पाहिजे होता आणि ह्याच्यात विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे होती. कारण ही सुधारणांची प्रक्रियेची सुरुवात आहे. त्यामुळं इनाम सारख्या गोष्टी असतील, बाजार समित्यांचं मजबूतीकरण किंवा बाजार समित्यांना अधिक कॉम्पिटिटिव्ह बनवणं असेल, शेतकऱ्यांना विक्रीची अधिक संधी देणं असेल, शेतकऱ्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करून प्रक्रियेच्या जास्त संधी निर्माण करणं असेल, आपल्या शेतीमाल जगभर आणि आपल्या देशांतर्गत सुद्धा चांगल्या दराने विकेल असं विपणन करण्याची व्यवस्था असेल, या सगळ्यामध्ये डायलॉग आवश्यक आहे, खुलेपणा आवश्यक आहे. सरकारचा कदाचित यामध्ये शॉर्ट राहिला आहे, सरकार त्यामध्ये तेवढं यशस्वी ठरलेलं नाही. सरकारचा संवाद कमी पडला हे आपण मान्य करूयात, पण आपण शरद जोशींबरोबर काम केलेलं आहे म्हणून मी आपल्याला विचारतो. आम्ही तर त्यांना खरं तर काय म्हणूयात की त्यांना फार ऐकू नाही शकलो, पण आम्ही वाचलंय
त्यांनी शेतमालाला आधारभूत किंमत किंवा शेवटचा शेतकरी देखील आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा, या दोन मूळ गोष्टी त्यांनी मांडलेल्या होत्या. त्याची ही पुढे सुरुवात आहे का? कारण मधल्या काळात भरपूर मंथन झालं, पण झालं काहीच नव्हतं. शरद जोशींचं उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि भीक नको हवे घामाचे दाम, हे त्यांचा जो कॉल होता त्याला शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे. पण शरद जोशींना याची जाण होती की जगभरात आपण केवळ सरकारवर अवलंबून राहून प्रगती करू शकत नाही, तर आपल्याला प्रागतिक जगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून, बाजारपेठांचं कौशल्याचा अवलंब करून, आपल्या ज्या स्पेशालिटीज आहेत त्याचं मार्केटिंग करून आपल्याला बाजारभाव मिळवावे लागणार आहेत, आपल्याला पैसे मिळवावा लागणार आहे. माझी एक धारणा आहे आणि माझा विश्वास आहे, मी गेली 40 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे, शेतकऱ्याची खरी ताकद अजून बऱ्याच लोकांना आपल्या समजली नाही. आमची स्पेशालिटी काय आहे? तुम्ही हवामान बदलाच्या बद्दल आपण बोलतो, पाण्याच्या क्लासिफिकेशन बद्दल बोलतो, आपण ब्ल्यू वॉटर, ग्रीन वॉटर या गोष्टी चर्चेत यायला लागल्या, आपण कार्बनच्या उत्सर्जनाबद्दल बोलतो. पण मी तुम्हाला सांगतो, भारतीय शेती पद्धती जी आहे ती कार्बनचं उत्सर्जन सगळ्यात कमी करणारी आहे, पाण्याचा अतिशय उत्कृष्ट वापर करणारी आहे. पण आपण पिकांची निवड किंवा पिकं जी आपल्याकडे नव्याने आली आहेत, आपल्याकडे सोयाबीन सारखं पीक आलं, जगामध्ये आपला शेअर किती आहे? 5% खाली. मक्यासारखं पीक आहे, आपलं शेअर 2-3%. कापसामध्ये 33% आपला शेअर आहे. परंतु कापसाचं कापड बनवणे ही मोनोपोली सगळी बांगलादेश ते चीनपर्यंत निघून गेली. म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे ते जी पिकं आपल्याकडे मजबूतीने आहेत त्यांच्या अंतिम प्रोसेसिंग पर्यंत जाणे आणि जी पिकं अनावश्यकपणे आपल्याकडे आली आहे ती दूर सारून जी परंपरागत ताकद आहे आपली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणणे. शासनाने याकडं जास्त त्याला हायलाईट करून, लोकांशी डायलॉग करून प्रखरपणे ह्या गोष्टी आता करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे त्याचा विश्वास सरकारी पद्धतीवर कुठल्या गेल्या काही काळात राहिलेला नाही. त्यामुळे चांगल्या गोष्टी करूनही शेतकरी निगेटिव्हली रिॲक्ट होत आहेत. हे एक प्रकारे आपल्या केवळ सरकारचं नाही तर एकूण जी समाज व्यवस्था आहे तिचं हे फेल्युअर आहे. अधिक आपण बोलणार आहोत. उदय देवळणकरजी, फार महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या बोलण्यातनं मांडलेले आहेत. त्याचबरोबर भाजप किसान मोर्चाचे सुधीर दिवे देखील आपल्यासोबत आहेत. सुधीर दिवेंकडे मी जाणार आहे ब्रेक नंतर. आतापर्यंतच्या चर्चेवरती त्यांना पुढे काय म्हणायचंय हे देखील मी त्यांना विचारणार आहे. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करतायत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला. शरद पवारांच्या पत्राची आठवण करून देत त्यांनी काँग्रेस, TDP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विरोधक आता दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. APMCच्या कायद्यात सुधारणा करण्यात यावी यासाठी शरद पवारांनी 10 वर्षांपूर्वी पत्र लिहिलं होतं. मात्र आता सोयीस्करपणे सगळ्यांना त्या वेळेचा विसर पडल्याचा टोला रविशंकर प्रसाद यांनी लगावलाय. आदरणीय शरद पवार जी, आप तो बड़े अनुभवी नेता हैं, कई बार मुख्यमंत्री रहे हैं, कई बार मंत्री रहे हैं केंद्र में. आपके दोनों पत्र मैंने पढ़ दिए, आपका इंटरव्यू पढ़ दिया. रिफॉर्म के आप तो नरेंद्र मोदी सरकार से भी अधिक दावा करते रहे हैं और आज आप भी खड़े हो गए. तो इसे अगर शुद्ध राजनीतिक स्वार्थ की राजनीति अपना अस्तित्व बचाने के लिए कहा जाए तो कुछ अनुचित होगा क्या? तो आप तो हमसे भी आगे अधिक जा रहे थे. तो फिर मैं कहूंगा कि ये जो आपका दोहरा चरित्र है शर्मनाक, कि अपने राजनीतिक अस्तित्व को बचाने के लिए भले ही किसान के नेता आपको नहीं बुलाते हों, लेकिन आप किसी भी सीमा में जाने को तैयार हैं. ये देश के सामने आना जरूरी है. कॉन्ट्रैक्ट के बारे में अगर कोई सोचते हैं किसान, तो उनकी जमीन न तो बिकेगी, न बंधक होगी, न लीज पर ली जाएगी. द फार्मर्स लैंड शैल नाइदर बी ऑन लीज नॉर विल बी सोल्ड नॉर मॉर्गेज्ड. उनके जमीन पर कोई देनदारी नहीं बनेगी, वो बनेगी तो फसल पर जो कंपनियां आएंगी. आणि आता या क्षणाला फोन लाईनवरती आपल्यासोबत आहेत माजी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील. मला त्यांच्याकडे जायचं आहे, इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत, पण मी आता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मी जातोय. सहकार क्षेत्रातला पणन मंत्री म्हणून आपला दीर्घ अनुभव आहे. शेतकरी जे पिकवतो ते बाजारपेठेपर्यंत कसं जातं, कसं विकलं जातं, का तो कुठे कसा नाडला जातो हे देखील आपण जाणून घेतलं आणि त्याचा अभ्यास केलाय. पण हे जे 3 कायदे आलेले आहेत आणि त्याला ज्या पद्धतीने विरोध होतोय याकडे आपण कसं बघता? नाही, मुळात तर हा जो काही हे जे 3 नवीन जे कायदे केलेले आहेत त्या कायद्याचं शेतकऱ्याच्या हिताचे असल्यामुळे मी त्याचं पहिल्यांदा स्वागत करतो. एक, आता हे 3 कायदे कोणते आहेत? एक शेतकरी करार, किंमत हमी व शेती सेवा कायदा सन 2020,
दुसरा कायदा कोणता आहे? शेतकरी शेतमाल व्यापार व विक्री कायदा 2020. आणि तिसरा कायदा कोणता आहे? अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा सन 2020. माझी विनंती आहे सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना की तुम्ही पहिल्यांदा हा कायदा वाचलाय का? आपण ह्या सगळा जर कायदा वाचला, ह्यातली कोणती बाब तुम्हाला आक्षेपार्ह आहे ते तरी सांगा. आज ज्या 5 मुद्द्यावर जे अराजक माजवलं जात आहे, मला फक्त 1-2 मिनिटं वेळ पाहिजे ना. पहिला मुद्दा असा आहे की MSP रद्द करण्यात येईल. MSPचा उल्लेख कुठेही ह्या 3 कायद्यामध्ये केलेला नाही. हा पहिला मुद्दा. MSP स्वतंत्र कायदा आहे आणि ही कृषी कायद्याच्या संदर्भातली सुधारणा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीमध्ये आताच रविशंकर आपले केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. करार पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये 2006 सालापासून तो कायदा लागू आहे, चालू आहे. ITC करार करते, पेप्सी करार करते, रिलायन्स करार करते. या सगळ्या करारामध्ये जमिनीच्या मालकीचा कुठेही संबंध नाही. शेतकऱ्यांना पिकवलेल्या मालाच्या विक्रीसाठी जो करार होतो त्याला आपण करार पद्धतीने शेती म्हणतो. त्यामुळे त्याच्यात करार पद्धतीच्या कायद्यामुळे शेतकऱ्याची जमीन हडप होईल, भांडवलदाराच्या घशात जाईल, ही पूर्णपणे चुकीचा आरोप आहे असं माझं मत आहे. तिसरा मुद्दा असा आहे की प्रायव्हेट मार्केटच्या बाबतीमध्ये आपण पणन खात्याचा मी मंत्री असतानाच आपण राज्यामध्ये एक कायदा केला होता की प्रायव्हेट मार्केटला आपण एक नियमन केलेलं आहे आणि त्या नियमनाप्रमाणे मुख्य बाजार समितीपेक्षा 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये, 10 किलोमीटरच्या हद्दीमध्ये आपण अशा प्रकारच्या नवीन प्रायव्हेट मार्केटला परवानगी दिली. ती देत असताना त्याला रितसर परवानगी त्यांना पणन विभागाची घ्यावी लागती, ही तरतूद केलेली आहे. चौथा मुद्दा असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं भवितव्य धोक्यात येईल. मला असं वाटतं की त्यावेळेस 2003ला मनमोहन सिंग साहेब असताना मॉडेल ऍक्ट आणला, त्यावेळेस मी राज्याचा पणन मंत्री होतो. त्यानंतर एक कमिटी गठीत केली माझ्या अध्यक्षतेखाली. पवार साहेब कृषी मंत्री होते, मनमोहन सिंग साहेब प्राईम मिनिस्टर होते आणि ती समिती माझ्या अध्यक्षतेखाली नेमली. त्याचा रिपोर्ट केंद्राच्या डॉक्युमेंटमध्ये आहे आज आणि त्यामध्ये 17 राज्यांचे सहकारी पणन मंत्री सदस्य होते. त्या कमिटीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशीतला 80% भाग हा या 3 कायद्यामध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटतं की भाजीपाला आणि फळं याबद्दल जो आक्षेप आहे तो ऑलरेडी म्हणजे हे काय नव्याने नाहीये. हे काय नव्याने नाही. आणि म्हणून हा कायदा ऍक्च्युअली 2006लाच त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे. आणि असं आहे की कॉन्करंट लिस्टमध्ये एक मुद्दा मला ह्या निमित्तानं सांगणं गरजेचं वाटतं, कारण गैरसमज होतोय. जर शंका असेल तुम्ही पॉइंट आउट करा की अमुक अमुक कायद्यामधला अमुक अमुक कलमामधला अमुक अमुक सेक्शन हा शेतकऱ्याच्या विरोधात आहे, तेवढा पॉइंट आउट करा ना. त्याच्यावर आपण डिबेट करू, चर्चा करू, आपण सूचना करू. आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलंय की जर तशा काही सूचना असतील तर आम्ही सुधारणा करू, पण कायदाच रद्द करा. आणि फक्त 2च राज्यामध्ये आंदोलन का होतंय? बाकीचे राज्य नाहीत का? 35 राज्यात आपल्या देशामध्ये शेतकरी ऑलरेडी ह्याच्या पुढे गेलेला आहे आणि हा कायदा केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. जर काही दोष असतील, काही त्रुटी असतील तर पॉइंट आउट करा. लोकशाही आहे, त्याच्यामध्ये आपण दुरुस्त्या करू शकतो. मला असं वाटतं की हा खूप चांगला कायदा आहे. शेवटी स्पर्धा असल्याशिवाय शेतकऱ्याला दर मिळणार नाही. पायाभूत सुविधा झाल्याशिवाय शेतकऱ्याचा नाशवंत माल विक्री करण्याकरता म्हणून तो खराब होणार नाही. चांगला भाव पाहिजे असेल तर कॉम्पिटिशन पाहिजे आणि त्याला बांधावर जर कोणी त्याचा जर माल घेणार असेल तर आपल्याला अडचण काय? शेवटी कुठलाही कायदा करत असताना तो शेतकऱ्यांच्या हिताकरताच असतो. आणि ही प्रोसेस मला ऑन रेकॉर्ड सांगायचंय की माननीय तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी साहेब असताना सुरू झालेली प्रक्रिया आहे. ते 6 वर्ष ह्या प्रक्रिया चालू होती. नंतर 10 वर्ष मनमोहन सिंग साहेब देशाचे पंतप्रधान होते, त्यावेळेस ती प्रक्रिया सुरू झाली. 2003ला मॉडेल ऍक्ट आला, 2006ला महाराष्ट्रामध्ये तो इम्प्लिमेंट झाला. आता हा कायदा 5 जूनला वटहुकूम काढला, 17 आणि 9 सप्टेंबर आणि 11 सप्टेंबरला त्याचं कायद्यात रूपांतर होऊन लोकसभेमध्ये आला आणि आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की गैरसमजुती म्हणा किंवा कदाचित काही वेगळी कारणं असू शकतात. शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करायचा, पण आंदोलन आपण नेमकं कशासाठी करतोय त्याचाही वापर होणं गरजेचं आहे. माझ्या दृष्टीनं ह्या 3 कायद्यामध्ये कुठलंही कलम आणि कुठलंही सेक्शन शेतकऱ्यांच्या विरोधात नाही असं माझं ठाम मत आहे. जर असेल तर ते पॉइंट आउट करावं ही माझी विनंती आहे.
धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर उदय देवळणकर देखील होते, कृषी आणि बाजार तज्ज्ञ. आपले धन्यवाद. मिलिंद राऊत होते, शेती विषयातले अभ्यासक. आपले धन्यवाद. आणि सुधीर दिवे होते. सुधीर दिवेजी, आपलेही धन्यवाद की आपण या विषयाला घेऊन आपलं मत मांडलं. भाजप किसान मोर्चाची बाजू आपण स्पष्ट केली. तर या कायद्याची प्रक्रिया जी आहे, या कायद्याची सुरुवात जी म्हणजे विधेयक तयार होण्यापूर्वीपासून यातले बरेचसे मुद्दे जे आहेत ते राज्याने खरं तर मॉडेल ॲक्टमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी केलेली आहे. हे पुन्हा काही नव्याने आलेलं नाही आहे. आणि जर हे 3 कायदे पुढे येतात आणि त्यामध्ये जर काही शेतकऱ्यांच्या मनात शंका कुशंका किंवा गैरसमज असेल तर संवादाने ते दूर केल्या जाऊ शकतात, अशी मतं या चर्चेच्या माध्यमातून पुढे आलेली आहेत. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.